कारवाई केली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढील बातमीकडे। 60 वर्षाच्या नराधमानं 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली। 5 आणि 10 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर वारंवार अत्याचार केले। पिंपरी चिंचवडच्या वाकडमधील ही संतापजनक घटना आहे। पीडित मुलीपैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी याबाबत तपास केला आणि त्यांना धक्कादायक घटना समजली। या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमाविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। त्यानंतर वाकड पोलीस यांनी नराधमाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवलाय। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडले गेले आहे। अविनाश, कसा तपास या प्रकरणाचा सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते? अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती पिंपरी चिंचवडच्या वाकणमधून समोर येत आहे। खरं तर या 2 सख्ख्या बहिणी आहे आणि दोन्ही सख्ख्या बहिणींवर एकीचं वय 5 आहे, एकीचं वय 10 वर्ष आहे। अशा या दोघींवर जे आहे या 60 वर्षाच्या नराधमांनी जे आहे अत्याचार केला आहे। अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर जे आहे काल रात्री उशिरापर्यंत वाकड पोलीस स्टेशनमध्ये नागरिक असेल किंवा तिथे स्थानिक राजकारणी असेल पोहोचले होते। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत होती आणि त्यानंतर जे आहे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरोधात गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे। नेमकं या आरोपीने या दोघींवर कशा प्रकारे आणि किती दिवसांपासून अत्याचार करत होता याचा तपास आता जो आहे तो पोलीस घेत आहे। परंतु अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती पिंपरी चिंचवडमधून समोर येते। आता नेमकं या आरोपीवर कोणती कडक कारवाई करण्यात पोलीस करतील आणि त्यांनी नेमकं या पूर्वी देखील किती दिवसांपासून अत्याचार करत होता हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे। परंतु पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याचा तपास जो आहे तो पोलीस करत आहे। जी अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। संसदेतला